बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे। इमिग्रेशन विभागाने शीतल तेजवानीची माहिती मागवण्याची तयारी सुरू केली। बावधन पोलिसांनी माहिती मागवली जाणार असल्याचं सांगितलेलं आहे। शीतल तेजवानीने देशाबाहेर प्रवास केला आहे का याची माहिती यातून मिळणार आहे। शीतल तेजवानीने परदेशामध्ये पलायन केल्याचा संशय पोलिसांना आहे आणि तिच्या विरोधात शीतल तेजवानी विरोधात बावधन आणि खडक या 2 पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। शीतलच्या पतीवर 42 कोटींचं तर शीतलच्या कंपनीवर 6 कोटी रुपयांचं कर्ज आहे। तर या संदर्भात आपण पुण्यामध्ये जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, जेव्हा हा जमिनीचा गैरव्यवहार आपण सगळ्यांच्या समोर आणला त्यानंतर सगळ्यांना उत्सुकता होती की ही शीतल तेजवानी नेमकी गेली कुठे। तर तिच्या अडचणी आता वाढणार आहे। इमिग्रेशन विभागाने सुद्धा तिची माहिती मागवायला आता सुरुवात केलेली आहे। काय एकूण अपडेट्स आहेत? श्वेता, नक्कीच खरं तर या प्रकरणामध्ये केंद्रीय बिंदू असलेल्या ते शीतल तेजवानी ही सध्या आता फरार आहे। खरं तर तिचा शोध पोलीससुद्धा घेत आहे, जी 24 तासची टीमसुद्धा घेत आहे। खरं तर या प्रकरणानंतर जसं हे प्रकरण समोर आलं त्यानंतर ही शीतल तेजवानी आहे ती अर्थात ग्राउंड गायब झालेली आपल्याला पाहायला मिळतात। पुण्यामधल्या अनेक ठिकाणी तिचे व्यवहार झाल्याची ही माहिती मिळतात। प्रामुख्याने आता या प्रकरणामध्ये पुण्यातील खडक पोलीस स्टेशन असेल किंवा पिंपरी चिंचवडमधील बावधन पोलीस स्टेशन असेल, या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक व्यवहार आणि फसवणुकीचा का गुन्हा जो आहे तिच्यावर दाखल झालेला आहे। म्हणजे अर्थात आता हे दोन्ही गुन्हे जे आहेत ते आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेले आहे, कारण व्यवहार हा मोठ्या प्रमाणात आहे। तिची पार्श्वभूमी सांगायची झाली तर तिच्या पतीलाही बँकेच्या गैरव्यवहारामध्ये अटक झाली होती आणि तिच्यावर सुद्धा 6 कोटीचं लोन आहे आणि तिच्या नवऱ्यावर 42 कोटींचं लोन आहे। हे सगळं प्रकरण जर बघितलं तर कुठं ना कुठं ते आर्थिक व्यवहारामध्ये गफलत करत असल्याची माहिती मिळते। आणि या प्रकरणामध्ये आता बोपोवडीमध्ये पण एक प्रकरण जागेचा व्यवहार अशाच पद्धतीने समोर आलेला आहे आणि त्या प्रकरणामध्येही तिने पॉवर रेटिंग घेऊन ती जागा विकण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या प्रकरणामध्ये पण ही अमिडिया कंपनीचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे पुण्यातील 2 ज्या जागा आहेत, एक तर कोरेगाव पार्कमधील वतनाची जागा आणि दुसरी बोपोवडीमधील दूध डेअरीची जागा, ह्या दोन्ही जागांमध्ये तिच्यावर गुन्हे दाखल झालेले पाहायला मिळतात। त्यामुळे आता ती नेमकी कुठं आहे हिचा तपास पोलीससुद्धा घेतात। मात्र स्थानिक पातळीवर ती परदेशात गेल्या असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे पोलिसांना संशय येतो की ती कदाचित परदेशात गेली असावी। त्यामुळे तिची माहिती जी आहे ती इमिग्रेशन डिपार्टमेंटकडून मागितली आहे। तिचा परदेश दौरा झालेला आहे का, ती गेली आहे का, ही जी माहिती जी आहे ती बावधन पोलिसांकडून मागवल्याची या ठिकाणी माहिती मिळते। त्यामुळे तिच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळतात। एवढेच नव्हे तर तिने आणखीन कुठे व्यवहार केलेत का याची सुद्धा माहिती जी आहे ती मुद्रांकन शुल्क असेल किंवा गुन्हे विभाग आहे त्याच्याकडून घेतली जात आहे। त्यामुळे आता पुण्यातल्या अशा गैरव्यवहारामध्ये इमिग्रेशन विभागाकडून मिळालेल्या जी माहिती मिळणार आहे त्यातून काही धागेदोरे हाती लागतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।